फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत 7 एप्रिल रोजी सायंकाळी 6:45च्या सुमारास पल्सर मोटरसायकलवर 2 अनोळखी दुचाकीस्वारांनी भरधाव वेगात येऊन अवंतीनगर इथं विजयालक्ष्मी धोंडीराम सावळे वय 66 या आपल्या 2 मैत्रिणीसोबत पायी चालत जात असताना त्यांच्याजवळ मोटरसायकल नेऊन मणी मंगळसूत्र हे जबरदस्तीने हिसकावून चोरून भरधाव वेगात ते निघून गेले होते। याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता। या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील डीव्ही पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांच्या पथकानं गुन्ह्याचा तपास करून आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या। या संदर्भात आजूबाजूचा सीसीटीव्ही फुटेज तपासून मिळालेल्या माहितीवरून शोध घेतला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांना मिळालेल्या माहितीवरून सलग 2 दिवस रात्र आरोपितांचा बीड इथं जाऊन शोध घेतला असता गुन्हा केलेल्या 2 विधी संघर्षग्रस्त बालक हे आढळून आले। त्यांच्याकडं पालकांच्या समक्ष चौकशी केली असता त्यांनी व्यसनासाठी पैसे नसल्यानं मौजमजा करण्यासाठी पल्सर मोटरसायकलवर सोलापुरात येऊन गुन्हा केल्याचं कबूल केलं। चोरी केलेले 33 ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र त्यांनी हजर केलं। तसंच गुन्ह्यामध्ये वापरलेली पल्सर मोटरसायकल तसंच 2 विधी संघर्षग्रस्त बालकांचे मोबाईल असा एकूण 5,58,588 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस हवालदार बसवेश्वर परीट, पोलीस नाईक शिवानंद भिमदे, विनोद वटकर, विनोद कुमार पुजारी, कृष्णा बडुरे, सूरज सोनवलकर, अमोल खरटमल, शशिकांत दराडे, अय्याज बागलकोटे, अजय चव्हाण, विनायक जाधव, पंकज घाडगे, सुधाकर माने, रवी धेंडे, अतिश पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, नितीन मोरे, तौसिफ शेख यांनी पार पाडली।